नमस्कार मराठी पब्लिक, कसं आहे? बरे आहेत का सगळे? तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की तर भरपूर जण व्हिडिओ बनवत असताना व्ह्यूवर्स येत नाहीत म्हणजे व्ह्यूवर्स वाढत नाहीत. 10, 15, 20, 200, 300 असे व्ह्यूवर्स येतात नवीन नवीन व्हिडिओ बनवताना. मग हा विचार करून काही जण की विचार करतात की बाबा व्ह्यूवर्स वाढणार गेले तर व्हिडिओ बनवून काय फायदा. मग विचार नाही करायचा, तुम्ही व्हिडिओ बनवत राहायचे, तुमच्या पोस्ट वाढवायच्या. म्हणजे तुम्ही त्याच्यात स्किल वापरायचा. म्हणजे कसं तुमच्या ऑडियन्सला काय आवडायला लागलं. आता तुम्ही जर एखादा शेतातला व्हिडिओ दाखवताय, म्हणजे शेतातला आता फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यामध्ये गावाकडं आमच्या इकडं तर भुईमुगाच्या शेंगा निघतात. म्हणजे काढायच्या कशा, तोडायच्या कशा, मग टेक्निक कशी वापरायची तोडायची. म्हणजे तुम्ही तुमच्या ऑडियन्सला जर आवडायला लागले ती शेतातली कामं तुम्ही केलेले काय करताय कसं ती जर आवडायला लागले तर तीच व्हिडिओ टाकायची, तसेच व्हिडिओ टाकायचे जे आवडते ती. आणि तिथं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दाखवतं की इंस्टाग्रामचं ऑप्शन. आता ते ऑप्शन भरपूर जणांना माहीत आहे की तुमची ऑडियन्स ॲक्टिव्ह कधी राहते ती, त्या टायमिंगला व्हिडिओ टाकायचा. रोज व्हिडिओ बनवा आणि विचार करू नका व्ह्यूवर्स वाढणार. पहिले 2-3 महिने तर हीच असतं, सगळ्याची परिस्थिती हीच असते की बाबा व्ह्यूवर्स वाढत नाही तर लवकर. त्याच्यामुळे तुम्ही व्ह्यूवर्स वाढना गेले तर ही विचार करूच नका. व्ह्यूवर्स ऑटोमॅटिक वाढायला लागते. म्हणजे जवळपास हां, साधारणतः 2-3 महिने. आता मी जी फेसलेस व्हिडिओ बनवतो आहे, आता पण बनवतो आहे. ते यूट्यूब फेसबुक चॅनल आहे, पण नाव मी सांगणार नाही ती, कारण की ती बाहेरचं चॅनल आहे ना. आपल्या देशामध्ये ॲक्टिव्ह नाही ती चॅनल, बाहेर देशात आहे, त्याच्यामुळं नाव सांगत नाही. पण त्याच्यावर पण मला जवळपास 3 महिन्यानंतर त्याचे व्हिडिओ असे जास्त व्ह्यूवर्सपर्यंत चालले. 30,000, 20,000, 40,000, पुन्हा 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख लोकांपर्यंत व्हिडिओ ती व्ह्यूवर्सपर्यंत व्हिडिओ चालला. तेवढे व्ह्यूवर्स बघायला लागले. पहिलं बघत नव्हते, तेव्हा त्याच्यावर कमाई चालू झाली माझी. तसंच हळूहळू तुमची कमाई चालू होती. पण तुम्ही आहे ना, फक्त कमाई करण्यासाठीच आलो आहे मी फेसबुक यूट्यूब बनवतो आहे, चॅनल काढले, असं नाही समजायचं. आपल्याला आहे ना फोकस करायचे की आपले ऑडियन्स कधी ॲक्टिव्ह आहे बाबा, त्या टाईमला व्हिडिओ टाकायचं, त्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं. आपल्या ऑडियन्स म्हणजे आपली जी ऑडियन्स आहे, म्हणजे आपल्याला जी बघणारे लोक आहेत त्यांना काय आवडायला लागले त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवा, व्हिडिओ पोस्ट करा, चांगला व्हिडिओ. आता काही जण कॉमेडी, एक नंबर कॉमेडी करतात. पोरं पोरं बसलेले ऐकल्या गप्पा चाललेल्या, मस्ती करणं मजाक करणं हे चालते. मग त्यांच्याकडे स्किल असतो, तुम्ही तो स्किल त्याच्यामध्ये वापरा. कॉमेडी मस्ती टाका, मित्रांचा व्हिडिओ बनवून. आजकालचे कॉलेजची पोरं लाजत नाहीत व्हिडिओ बनवले, बाबा हा व्हिडिओ बनवायला लागला आहे आपल्या नातेवाईकापर्यंत जाईल असा विचार करणार नाहीत. काही जण असते तुमच्या व्हिडिओमध्ये सहभागी होते. व्हिडिओ बनवा, टाका, स्किल वापरा, विचार करू नका. आणि तुम्ही व्ह्यूवर्सच्या मागे पळू नका. व्ह्यूवर्स कधी वाढतील ॲटोमॅटिक वाढते ती, ॲटोमॅटिक तुमचे व्ह्यूवर्स वाढतील. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू नका, फोकस ठेवा फक्त व्हिडिओ बनवायची. 2-3 महिने लगातार व्हिडिओ बनवत राहा तुम्ही काही बनवा. आता काही जण हॉटेलमध्ये उस्ताद म्हणून, म्हणजे काही म्हणून मित्रच आहे, हॉटेलमध्ये काम करते उस्ताद वगैरे वेटरचं, मग टाका तोही व्हिडिओ टाका. आता एक मित्र आहे, तो झोमॅटोमध्ये काम करतो आहे. त्याला म्हणलं की कॅमेरा नाही घेतला. पण झोमॅटोमध्ये काम करणार आहे त्यांच्यासाठी. आता तुम्ही गाडी चालवता, गाडी गोप्रो कॅमेरा भेटतो छोटा, लावायचा व्हिडिओ बनवायचा. झालं तर कस्टमर कसे भेटते ती फेस रिव्ह्यू करायचं नाही, फक्त त्यांचा फेस दाखवायचं नाही व्हिडिओमध्ये. कस्टमर असं होतं, छान होतं, कोणत्या कस्टमरने टिप दिली, सगळं टाकावं. तुम्ही एक दिवस आहे ना सक्सेस होणार, 100% होणार. आणि व्ह्यूवर्सच्या मागं पडूच नका तुम्ही. व्ह्यूवर्स आहे ना 2-4 महिने 6 महिने व्ह्यूवर्स नाहीत वाढणार. तुम्ही जेव्हा व्ह्यूवर्स म्हणजे चांगले 50K 100K ऑटोमॅटिक तुमचे फॉलोअर होते, तर फॉलोअर वाढले व्ह्यूवर्स ऑटोमॅटिक वाढते. तर आता तुम्ही व्ह्यूवर्स नाही वाढले की लाईक नाही वाढल्या, कमेंट नाही वाढल्या, तसं नाही. व्ह्यूवर्स वाढले की पैसा येतोच. आणि व्ह्यूवर्स थोड्या वेळ दिवसांनी वाढते. असं नाही की तुम्ही व्हिडिओ टाकला मग तसे तुम्हाला जर व्ह्यूवर्स वाढवायचे असतील तर मग त्याला एक ऑप्शन आहे. पण एखादा यूट्यूबर फेसबुकला व्हिडिओ बनवतो असा एखादा फेमस माणूस पाहिजे की त्याला जाऊन जर तुम्ही म्हणले की बाबा हा माझं चॅनल आहे, ह्या चॅनलला व्हिजिट करायला सांगा, भेट द्यायला सांगा, असं जर सांगितलं त्याला, आणि त्यानं जर सांगितलं त्याच्या चॅनलवरती क्लिप बनवून जर टाकली, म्हणजे तुमचं चॅनल आहे, तुमच्या चॅनलची जाहिरात जर केली त्यांनी, मग तुमच्या ह्याच्यावर व्ह्यूवर्स वाढणार. आता सध्या लवकर व्ह्यूवर्स वाढणार नाहीत, त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. थोडीशी मेहनत करावी लागणारच आहे. तुम्ही बिना मेहनतीचं जर म्हणत असाल की मी फेमस हो, मी पैसे कमवू, होणार नाही, शक्य नाही.
तुम्ही आहे ना, आता महाराष्ट्रामध्ये भरपूर जण आहेत जे व्हिडिओ कमी बनवते तर म्हणजे व्हिडिओ बनवत नाही, असे तुरळक आहेत बोटावर मोजण्या एवढे जे फेमस झाले ते. नाहीतर तुम्ही हे फेसबुक आणि यूट्यूबला बिहारी पोर बघा, बिहारी फॅमिली बघा. आता एक जण आहे सायकलीवर जॉब करायचा, तो 8,000 पगार होती, सिक्युरिटीची काहीतरी जॉब करत होता, बिहारचा आहे तो पण. आता त्याचे 2 बंगले आहेत, गाड्या आहेत. ॲक्सिडेंट झाला होता मध्ये त्याच्या गाडीचा, तर मध्ये त्यानं गाडी घेतली दुसरी क्रेटा गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याने टाटा सियारा घेतली, माहिती आहे का, नवीन निघालेली टाटा सियारा. टाटा सियारा गाडी कसली भारी गाडी. मग तुम्हाला तेच सांगतोय की पैसा भरपूर आहे याच्यामध्ये, फक्त पैसा बघूनच तुम्ही करायला जाऊ नका. आणि पैसा बघून केल्यावरही तुम्ही पुढे जाणार 100%, पण मेहनत करावी लागणार तुम्हाला. आणि व्ह्यूवर्स वाढणार, तुमचे व्ह्यूवर्स आज ना उद्या वाढतील, व्ह्यूवर्स वाढणार हे जर तुमच्या डोक्यात ठेवून जर तुम्ही काम करत असताना, त्याचे कसे व्ह्यूवर्स वाढले तर त्याचा कसा व्हिडिओ व्हायरल चालला आहे, त्याच्या मागची त्याची मेहनत बघा पहिलं. त्यानं मेहनत भरपूर केलेली असती, किती दिवसापासून त्यानं चालू असतो ह्याच्यावरती, ॲक्टिव्ह किती दिवसांपासून आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तर त्यानं बी नंतर थांबलेला असतो का तो मुलगा, म्हणजे ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो फेमस झाला आहे, तो झाला आहे का नाही, तो फेमस झाल्यानंतर त्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा. आणि फेमस झाल्यानंतर त्याला पण वाटलं की बाबा ह्याच्यावर होतं काही तर, म्हणून तर रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागला. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ टाका, 100% लक्ष द्या, 100% तुम्ही फेमस होणार. व्ह्यूवर्सकडे लक्ष देऊ नका, फक्त पोस्टकडे ध्यान द्या तुम्ही. पोस्ट जे आहेत ना तुमच्या, पोस्ट वाढल्या पाहिजे. आज टाकली, उद्या टाकली, नाहीतर दिवसात 2 टाका. पोस्ट जेवढ्या वाढवचाल ना तेवढा तुमचा वॉच टाईम पूर्ण होणार. वॉच टाईम पूर्ण झाला की बस पब्लिकली जास्त व्हिडिओ पडायला लागतो तुमचा. फेसबुक, यूट्यूब ही स्वतःहून दुसऱ्यापर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवायला लागतो. त्याच्यामुळे स्वतः तुम्ही पोस्टकडे ध्यान द्या. आणि पोस्ट टाकताना आपल्या ऑडियन्स जे आहे आपली, त्यांना तुमचे मित्रपरिवार, म्हणजे आता मित्रच म्हणायचं नाही, याच्यावरची फॅमिली परिवार, तुमचा जो फेसबुक फॅमिली परिवार आहे, त्यांना काय आवडायला लागले ते टाका तुम्ही. पोस्टकडे ध्यान द्या, व्ह्यूवर्सकडे ध्यान देऊ नका सध्या 7, 8, 9, 10 महिने तर. आणि खरं सांगायचं म्हणजे पावसाळ्यामध्ये व्ह्यूवर्स जास्त वाटते, कारण लोक असं बाहेर कमी आणि बसलेला राहतात निवांत. बसले की मोबाईल काढणारच, कारण की आत्ता अति आवश्यक झालं आहे मोबाईल माणसासाठी. आणि त्याच्यामुळे मोबाईल काढते, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत राहतो. रेग्युलर व्हिडिओ टाका. पाऊस चाला म्हणून तुम्ही निवांत बसून राहू नका, पावसाळा आता चालूच होणार आहे. चला बाय. माझ्या आय डीला फॉलो करा, यूट्यूबला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय मराठी पब्लिक.